येऊ का आतमध्ये? कोण तुम्ही? अहो, मी तुमच्या बायकोची मैत्रीण. माझ्या बायकोची मैत्रीण? हा, काय नाव तुमचं? माझं नाव शांता तोंडजोडे. आम्ही एका कंपनीत कामाला आहे ना. अच्छा, मुंबईला? हा, तुमची बायको रंजना हा वाटलावे. हा हा. आम्ही दोघी सोबतच काम करतो ना. असं आहे का? बरं बरं, बसा बसा. मग तुम्ही इकडं कसं काय आले? इकडे असे आले, हे तुमच्या बायकोनी काहीतरी सामान दिलंय ना. अच्छा अच्छा. हा, ते तुम्हाला द्यायसाठी आले. असं आहे का? हा, तुमच्यासाठी काहीतरी दिलंय. पण थांबा, त्याच्यात आहे ना, मी माझे पैसे ठेवले होते जरा. कपडे घेतलेले ठेवून देतो बॅग मध्ये मी. हा, ठेवा ठेवा. काय ना काय पाठवतच राहते ती. हा, कपडे आहे का त्याच्यात? कपडे घेतलेले. हा हा. रंजनानी घर चांगलं बांधले बाई, चांगली प्रगती केली. चांगला 2 BHK फ्लॅट दिसू राहिला बाई. माझं तर कधी होईल एवढा फ्लॅट, काय करावा. ठेवलं का सामान? हा, सामान ठेवलं. हा. तुम्हाला काही चहा पाणी वगैरे? नाही, काही नका. मी चहा वगैरे सगळं घेऊनच आले. अहो, एवढ्या उन्हात आलेले आहे, काय लिंबू सरबत तर घ्या. नाही नका, लिंबू सरबत बी नाही आवडत मला. नाही का? हा, आणि पाणी आता येता येता एका हॉटेलमध्ये थांबले होते ना. हा. मग तिथं थोडा नाश्ता केला आणि पाणी पिलं. तुमच्या बायकोला सांगून द्या बरं का नंतर, मग काय? सामान दिलं असं. हा, तिला फोन करतो मी. अहो, मी काय म्हणते, लगेच कशाला फोन करता? हा नंतर मी गेल्यानंतर केला ना तरी चालेल. हा ना. तर सांगा फोन करून का मी येऊन आणि तुमचं सामान देऊन गेले असं. नाही नाही, सांगतो मी. हा. सांगतो. तुम्ही कुठं राहता? अहो, मी एका इकडं पुढं राहते ना. इकडं पुढं एक गाव आहे ना. हा हा, बुद्रुक बुद्रुक गावात. तिकडं का? जवळ आहे? जवळ आहे. गावाला गावच आहे ना आपलं. असं असं. म्हणून मग ती म्हणे चालली तर जाय घेऊन. तिला अजून सुट्टी नाही आहे ना हा, रंजनाला. 6-6 महिन्यात नाही हो ती. हा ना. तिला नोकरी लागली ना तशी ती मुंबईलाच आहे. हो ना, हो ना. आले तर येते 2-3 दिवस. मग तुम्ही घरात एकटेच असता का? हा, मी एकटाच ना. हा, असं असं. घर सांभाळतो मी. हा. मला काही नोकरी नाही. होती एक नोकरी, पण ती बी गेली. हा का? मग घरीच बसतो. मग तुम्ही आता घरातच का? हा बापरे, आता एवढं मोठं तुमचं शरीर, हा. एवढे तुम्ही तरुण हा. आणि घरात बसेले म्हणजे मोठी विशेष गोष्ट आहे ना. आता काय करणार आता? आणि त्यातल्या त्यात बायको तिकडे राहती. हा. बायकोचं प्रेम नसेल भेटत? प्रेम? हा, म्हणजे आता ती 6-6 महिने येत नाही ना रंजना. हा, 6-6 महिन्याचा गॅप पडतो बा. हा. हे बघा, कमावते ना ती, माझं पोट भरते ना. हा, तिला काय बोलू शकतो मी? बरोबर आहे. काय प्रेम मागायचं? एवढं ती सगळं करते म्हटल्यावर दिलं प्रेम तर दिलं, नाही तर मग राहिलं असं. हा, ते ना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बरं का. पण शेवटी काय माहिती आहे का, जीवनात म्हणजे नुसता पैसा महत्त्वाचा नसतो ना. पैशाबरोबर माणसाची हौस पण महत्त्वाची असती. जीवनाच्या गरजा भागवल्या गेल्या पाहिजे नाही का. सुख महत्त्वाचं असतं ना, शरीर सुख. पण आता काय, तिच्याकडं मोकार पैसा आलेले, हा. मग तिच्या दाखात मी आहे. हा का? ती म्हणेल तसं. बापरे. तिची इच्छा झाली तेव्हा. हा ना. पूर्ण मोठीत आहे मी तिच्या. कमावती ना. हम्म. कुठं वादविवाद करता चाललंय, धकते कुठं. आता यावायत मला नोकरी भेटणारी. हा, नाही त्या मानाने मग तुमचं बरं आहे बा. काम नाही, धंदा नाही, तुम्हाला आयतं भेटतं सगळं. हा, तेवढं हा. तरी बरं आहे. बरं, मी थोडं पाणी देतो ना तुम्हाला. नाही, राहू द्या ना. नाही नाही, पाणी देतो. कसं आहे, हा. मी काय विचारलं नाही म्हणजे बरोबर नाही वाटत. हा, बरं द्या थोडं पाणी. मग तुम्ही आल्या. प्रेम भेटत नाही याला. हा बायकोच्याच जीवावर जगतो बाई. अवघडच आहे याच्यावालं. काय लोक राहते बाई, काय काही. घ्या.
या घराचे हप्ते बी तीच फेडते. म्हणजे कर्जावर गेले का घर? हा, तिने लोन करून गेले, हम्म. सगळं लोन वगैरे तीच फेडते. असं. आता मला कामधंदा नाही तर मी कुठून पैसे द्या ना. हा बरोबर आहे ते पण. छान आहे पण घर. घर चांगलं बनवलं तिने. 50 लाख रुपये लागले. बापरे. तुम्ही जेवण वगैरे करा ना, बिर्याणी बनवतो. तुम्हाला बिर्याणी येते का? सगळं येतो स्वयंपाक मला. बापरे, म्हणजे तुम्हाला आता हेच करून टाकलं वाटतं. काय? म्हणजे तुम्हाला बायकोनी घरगडीच करून टाकलं वाटतं. नाही नाही, असं काही नाही, पण स्वतःच्या हाताने स्वतः करून खातो ना मी. म्हणजे ते असं झालं, तिची जागा तुम्ही घेतली आणि तुमची जागा तिने घेतली. बायांना नोकऱ्या पटकन भेटतं ना. हा बरं, असू द्या असू द्या. बरं मी काय म्हणतो, हा तुम्हाला घर दाखवतो ना. हा का? या असं नाही या म्हणताय नाही. का? हा, आता मग घर नाही पाहणार का तुम्ही? हा बघते ना बघते ना. का फक्त मला पाहता? हा फक्त मला पाहता का? या. हा किचन आहे. छान आहे हो. हा बेडरूम आहे. हम्म. हे बघा, छान आहे, मस्त आहे. सगळं करून म्हणजे सुख मला भरपूर आहे. असं भौतिक सुख भरपूर आहे. थोडा अंधार वाटतंय, पडदे वगैरे लावून घेतले ना. हा लाईट. हा. अरे बाप. बस बस. कसा वाटलं बेडरूम? अहो खूप छान घर आहे बर का. जाऊ द्या, हप्ते फिटून जातील पण एकदाची वस्तू होऊन गेली ना. झाली आता वस्तू. बरं झालं. मग तुम्ही कामाला जात नाही, मग तुम्हाला तुमची बायको पैसे वगैरे देते का? समजा काय आणायचं असलं, तुम्हाला काही घ्यायचं असलं. म्हणजे लय असं विनवण्या करावं लागतं नाही का? हा हा 100-200 टाक, रिचार्जला टाक. हा कपडे, आता मी फोन केला म्हणून तिने कपडे पाठवले. हा हा मग तेच ना. आता तुम्हाला असं वाटलं बुवा एखादा ड्रेस नवीन निघलाय तो घ्यायचा आहे, तर लगेच देते का बायको पैसे आणखी? तिच्यावर अवलंबून आहे, मग तिच्याकडे मागावंच लागतं घडी घडी. हा ना. थोडे फार देते जास्त नाही. ती म्हणते एवढं कशाला मी तुमचं करू. हा म्हणजे ती अशी म्हणत असेल का फालतू खर्च कशाला करत्या, तुम्ही घरातच बसेले आयतं खात्या, असं तसं नाही का? हा, मग तुम्हाला थोडी धुसफुसच चालू आहे तुमच्या मागं नाही का? खिशात पैसेच नाही राहत. हा, वाटतं ना मनाला एखादी वस्तू छान आहे बा, घेऊन खाल्ली पाहिजे नाही का? मला गाडी घ्यायची इच्छा होती, गाडी नाही घेऊन दिली. बापरे. म्हणे हप्ते चालू आहे. हं. जाऊ दे म्हटलं मग काय. तर मी काय म्हणत होते, तुम्हाला थोडे पैसे दिले खर्चायला तर चालतील का? मी तुम्ही मला का बरं देशाल? अहो म्हणजे तुम्ही असं डचकू वगैरे नका. आता तुमची अशी परिस्थिती पाहिल्यावर मला थोडंसं दया आली ना. आता मी पण कमवते ना पैसा, भरपूर पैसा कमवते, तर म्हटलं मग तुम्हाला थोडेफार द्यावा पैसे. अहो पण तुम्हाला फॅमिली असेल, नवरा असेल, पोरं असतील, त्यांच्यासाठी लागतील ना. मला कशाला देता? अहो आता काय सांगायचं तुम्हाला, सगळं होतं पण नवऱ्याने धोका दिला. तो गेला पळून गेल्यावर मी एकटीच पडले. पैसा मरणाचा आहे, भरपूर पेमेंट भेटतं कंपनीमध्ये, पण काय उपयोग आहे? जीवनाला जे सुख पाहिजे तेच भेटू नाही राहिलं. आता जवळजवळ माझ्या नवऱ्याला 3 वर्ष होतील. भरपूर वाट पाहिली त्याची, पण काय आला नाही परत तो. थोडा चक्कर होता ना डोक्यात, चक्रात गेला तो. असं आहे का? कुठे गेला? गेला कुठं तरी पळून, सापडलाच नाही परत. नाही शोधलं का? शोधायचा प्रयत्न केला मी भरपूर, पण नाही सापडला. मला फोटो द्या, दिसला सांगेल. हा का? हा म्हणजे फोटो राहिला तर बरं राहील ना. आता एवढे दिवस झाले, तो का जगला का अजून? मेला असेल तो, कुठं गाडी खाली गेला असेल आता. असं आहे का? हा मग ते तुम्हाला मी बोलले ते मान्य आहे का? काय? म्हटलं तुम्हाला पैसे दिले असते थोडेफार. या बा, ये ना 1 लाख रुपये, हे एवढे राहू द्या तुमच्याकडं. एवढे? हा. अरे बापरे. अहो 1 महिन्याचं पेमेंट नाही समजायचं, राहू द्या धरा. पण अहो घ्या तुम्ही, एवढा कशाला विचार करून राहिले? 1 लाख रुपये दिले तुम्हाला डायरेक्ट? हा.
चायला माझ्या बायकोला पैसे मागताना हा किती डोकं आपटावं लागतं. हा ना. हा ना. 20 रुपये 100 रुपये मोठ्या मुश्किलीने देते. हा का. मग आता हे ना मोजून घ्या, 1 लाख पूर्ण आहे. हा हा नाही असतील आज थोडी. पण आता तुम्हाला मी एवढे 1 लाख रुपये दिले, हा त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल मग? मी काय देऊ आता. आता तुमच्याकडं भरपूर सगळं आहे ना देण्यासारखं. भरपूर आता हे तर सगळं तिचंच आहे. एक काम करता का, हा याच्यातले 200 रुपये देऊ का? हा नाही नाही, ते तुम्हालाच राहू द्या. मग आता एवढंच आहे माझ्याकडे, दुसरं काय नाही. अहो ते पैशाबद्दल नाही म्हणत मी. मग आता बा देण्यासारखं म्हणजे काय नुसता पैसाचा असतो का? दुसरं पण असतं ना सगळं. म्हणजे बरं मी आता डायरेक्ट मोकळंच सांगते तुम्हाला. मला थोडं प्रेम पाहिजे होतं तुमच्याकडून. अरे बाप. हं. आता म्हणजे का माहिती आहे का, आता माझा पण नवरा नाही आहे, हा 2-3 वर्ष झाले पळून गेलाय, आणि तुमची बायको तुम्हाला प्रेम देत नाही, नाही का, आणि मी फुकाट पण मागत नाही आहे. त्याच्या बदल्यात तुम्हाला 1 लाख रुपये दिले मी हा ऑलरेडी, नाही का. बरोबर. तर मग माझं असं मत होतं, तुम्ही त्या गोष्टीपासून वंचित आहे, मी पण त्या गोष्टीपासून वंचित आहे. मग तेवढं प्रेम मला भेटलं असतं तर आपण दोघं पण सुखी झालो असतो, नाही का. आत्मा सुखी झाला असता. अहो ते पैसे कशाला घडी घडी पाहू राहिले तुम्ही? नाही नाही, आता तुम्ही पैसे दिले तर मग मला बी तुम्हाला काहीतरी देणं भाग आहे ना. हां. मलाही ते एक बोजा होऊन गेला ना, ओझं होऊन गेलं ना. नाही असं ओझे नका समजू, असं मन मोकळ्याने द्यायचं, नाही का. चालेल मग देईल प्रेम मी, हा का. फक्त आपल्या दोघांमध्येच राहू द्या. अहो मी कशाला कोणाला सांगते, तुम्ही ना त्याचं टेन्शन नका घेऊ, मी कोणालाच काही सांगणार नाही. असं ना. चला मग आता मलाही गरज आहे. हा या. तुम्हाला असं म्हणजे मनापासून देताय ना. हो हो. आता थोडंसं आता तुम्ही मिसेसच्या मैत्रिणी म्हणून थोडं मला अवघडल्यासारखं झालं, हा पण पैसे दिले ना तुम्ही. ठीक आहे, रंजनाला काही बोलू नका. हा, नाही यातलं. नाही तर तुम्ही घरात ठेवी ती, ते बी नाही ठेवणार. हा. दिल बाहेर काढून. काहीच बोलणार नाही हो. हा तेच ना. घेऊ आठवण. बापरे. छान वाटलं ना? हा तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं मला. म्हणजे मी पण आहे ना बऱ्याच दिवसापासून मोकळा नव्हतो झालो. हा आता एकदम मोकळा, म्हणजे आता कायमचं सुखी झालो. हा का. तुम्ही खुश झाले ना, हा. तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. मी पण खुश झाले बरं का. हो ना. बरं मी काय म्हणते, चला येऊ का मग आता? निघता लगेच. हो आता जाते ना, मला परत इकडून गावी जाऊन परत जायचं आहे ना कंपनीत. हा हा हा. या या. तुम्ही जेवण नाही केलं, काही नाही? नाही असू द्या, काही नाही, हा जेवण वगैरे नको आहे मला. बरोबर. अहो तुम्ही एवढं दिलं हेच खूप झालं. हा हा असं म्हणजे भरभरून प्रेम दिलं ना मला. हा. मला बी उत्साह होताच ना. हा या मग. हा? चालेल, ठीक आहे. चालेल. येऊ का मग? हो फोन करा नंतर रंजनाला. हो, आता लगेच करतो. हा अरे बाबा, आज काय नशीब खुललं माझं. बायकोची मैत्रीण काय घरी यावी, तिने पैसे काय द्यावे, आणि मला एकदम स्वर्गसुख काय द्यावं. देवाची लीला, बाकी काही नाही. हा बोल ना ग. हा तुझी मैत्रीण शांता ना? हा हा आली होती ना.
हा ती बॅग दिली ना कपडे तू हा घेतले घेतले काय 1,00,000 रुपये दिले होते तिच्याजवळ म्हणजे ते आपले पैसे होते काय घराचा हप्ता देण्यासाठी दिले होते अरे बाप रे नाही नाही काही नाही तुला नाही दिले दिले ते बी पैसे दिले तिने हा बरं बरं लगेच फेडून देतो हा हो जातो बँकेत भरतो ठेव ठेव काय डोक्याला ताप झाला हो म्हणजे माझ्या बायकोने दिलेले पैसे मला देऊन तिच्या मैत्रिणीने माझ्यासोबत मजा केली म्हणजे आमचेच पैसे आम्हाला देऊन माझ्यासोबत मजा केली काय डेंजर आहे बा मैत्रीण फुकटची मजा घेऊन गेली आता बायकोलाही काही बोलता येणार नाही हा तरी मी म्हटलं हिची मैत्रीण मला प्रेम काय मागतीन डायरेक्ट पैसे काय देते आत्ता तिची चाल माझ्या लक्षात आली आणि गेलो आपण फसून आता कोणाला बोलणार कोणाला बोललं तर माझीच बायको मला हाणायला चुकणार नाही हा चला बाबा ते पैसे पहिले बँकेत भरून येतो